आज आपल्या कानवडीमध्ये ढवारा मटण म्हणजेच कंदुरी मटण चालू होणार होतं. त्यात उत्सुकतेने रात्री झोप नाही लागली आणि दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजता करून मी कानवडीत पोहोचलो. लगेच लसूण सोलायला घेतला. आपला हा लसूण गावठी असून आपल्या शेतात पिकवला जातो. लसणाबरोबरच इतर मटेरियल तयार करून घेतलं. आपला घरगुती काळा मसाला हा रात्रीच बनवून ठेवला होता, त्यामुळे त्याची काळजी नव्हती. बोकड आधीच घेऊन ठेवलेला होता, पण सध्याच्या ट्रेंडनुसार बोकड हॉटेल समोर न कापता त्याला अकोल्याला नेऊन तिथून कापून त्याचे तुकडे करून आणले. खानावळीत आल्यानंतर पहिल्यांदा चूल बनवून घेतली, तिची पूजा करून तिला पेटून घेतलं. त्यानंतर बोकडाचे मटण 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ आणि दाणा पावडर लावून अर्धा तासासाठी मॅरिनेशनला ठेवलं. नंतर चुलीवरती पातेलं ठेवून त्याला उकडून घेतलं. मटण उकडून झाल्यानंतर आपल्या रॉयल काळ्या चुलीवरच्या मटण रस्स्याची तयारी सुरू केली. आपण रस्सा घट्ट करताना घरगुती बाजरीचं पीठच वापरत असतो, त्याने रस्स्याला एकदम घरगुती चव येते. आज मटण खायला आलतो इथं मी दुर्वेश हॉटेल म्हणून, आणि नेहमीचं गिऱ्हाईक आहे मी. आज त्यांनी ढवरा मटण थाळी चालू केली ती, तर मग त्याला कॉल केला कधीपासून आहे. मग आज आलो मी खायला, पण क्वालिटी एक नंबर वाटली, रस्सा पण एक नंबर. तर मंडळी, असा काही कस्टमर्सकडून आपल्या ढवारा मटणाचा रिव्ह्यू भेटला. संध्याकाळी कस्टमरने आणून दिलेल्या गावठी चिकनचं फ्राय बनवून द्यायचं होतं, त्याच्याच तयारीला लागलो. पटापट चिकन उकडायला टाकलं आणि ऑर्डर कंप्लीट केली. दुपारी 2:30-3च्या दरम्यान आलेलं कस्टमर थोडस नाराज झालं, कारण की त्यांना तंदूर भाकरी खायची होती आणि तंदूरचा ताव कमी झालेला होता, त्यामुळे भाकरी काही होत नव्हत्या. पण जेवणाच्या टेस्टवरती ते खुश होते. संध्याकाळी असं काही व्हायला नको म्हणून लवकरच तंदूर पेटून घेतला. आणि हो, पश्चिम उत्तर महाराष्ट्रात आपण ढवारा मटण चालू केलेलं आपलं दुसरं हॉटेल झालं. पहिलं हॉटेल म्हणजे आपल्या मित्राचंच, म्हणजेच आपल्या सुशांत दादाचं हॉटेल, जे की निमगाव पागाला आहे. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ढवारा मटण चालू केलं आणि त्याच्यानंतर आपण चालू केलं. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.